आजची आपली अंडा चटणी, तर यामध्ये मी कांदा वापरलेला नाही आणि टमाटर पण वापरलेला नाही. तर यामध्ये हिरव्या मिरच्या आणि लसूण एवढंच मी वाटून टाकलेलं आहे आणि नंतर अंडे टाकलेले आहे. तर अशी अंडा चटणी एवढी भारी लागते नाही, त्याची टेस्ट खूपच भारी येते. तर ज्यावेळेस आपल्याकडं कमी सामान असेल ना, तर त्या कमी सामानामध्ये असं बनवून घ्यायचं. किंवा एखाद्या वेळेस थोडासा कंटाळा जर कोणाला आला असेल संध्याकाळच्या जेवणामध्ये बनवण्याचा, तर मस्तपैकी अशी अंडा चटणी हिरव्या मिरच्या वाटून टाकायच्या तुम्ही आणि लसूण दोनच मिक्स करून वाटून टाकायचे आणि खूप छान अशी अंडा चटणी बनते. आणि ही अंडा चटणी आपण सुक्या भातासोबत जर खाल्लो, म्हणजे भात शिजवलेला असतो ना, त्या भातावर टाकून जरी खाल्ली ना, खूप खूप भारी लागते. आणि कुणाला जर मग भातावर नसेल आवडत तर चपातीसोबत, म्हणजे याची टेस्ट खूप छान येते टेस्ट. कारण का, तर आपण यामध्ये हिरव्या मिरच्या टाकलेल्या असतात आणि हिरव्या मिरच्यामुळे ना अंड्याची टेस्ट, अंडा चटणीची टेस्ट खूप भारी लागते. तर मस्तपैकी अशी अंडा चटणी तुम्ही पण करून बघा छानपैकी अशी. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय. टेक केअर.